अंगाशी ऐसपैस बसा नीट निवांत. लय वेळ लागतो पुण्यावरनं इथं तर पोचाय, माहितीये मला. तेच तर, लय म्हणजे लयच लांबचा प्रवास आहे बघा. एवढ्या उन्हाच्या काळात लाल डब्यातनं यायचं म्हणजे काही साधं काम नसते. ती ओढणी, ती आहे ना, अशी नीट बांधा तोंडाला. आज उन्हाचा तडाखा वाईट जास्तच आहे. अहो तुम्ही येणार आहे हे आधी सांगितलं असतं तर भाऊनी तालुक्यालाच गाडी धाडली असती की. माझं नाव, मला सगळी सुलभी म्हणतात. म्हणजे नाव माझं सुलभ आहे, तुम्ही बी सुलभीच म्हणा. हेव हेव आमचा चंद्रकांत, ह्याला सगळी चंद्र्या म्हणतात. हाय चिमणीवाणी, पण बैल अशी आणतो का नाही. अगं बाबू, जरा कुठं कौतिक करायची सोय नाही तुझी. पाहुणेबाईचं पाटकन मोडलं असतं तर दवाखान्याच्या मड्यावर घाले पैसे आहेत का बापाकडे तुझ्या. पर इथं गावात येऊन तुम्हासने असं काही झालं असतं तर कसं दिसल. आणि लोक काय म्हणतील, सुलभीनं पाहुणेबाईला बैलगाडीत बसवलं आणि पाटकाट मोडून ठेवलं. नीट गाडी चालव. हे बघा पाहुणेबाई, हितनं म्हणजे ह्या बांधापासनं भाऊची जमीन जी सुरू होती का नाही, ती पाक अशी सरळ सरळ कोसभरावर मोठमोठं आंब्याचं झाड आहे का नाही, तिथपोतर जाऊन संपती. भाऊ सगळी पिकं घेतो, सगळं करतो. आता उन्हाळा आहे म्हणून बोडकं दिसते, पर हंगामात हे असं हिरवगार म्हणजे न काय बोलायलाच नको. चंद्र्या, आता हितनं खालच्या अंगाचं दिसतंय का. जे दिसतंय ते सांगायलोय मी. खालच्या अंगाचं म्हणजे ते खालच्या अंगाचं. नाही नाही, म्हणजे खालती वरती असते म्हणून तसं म्हणतात असं नाही. ते आधीच्या लोकांनी म्हणजे आमच्या आजापंजांनी ते ठरवून ठेवलेले, ते खालच्या अंगाचं आणि हे वरच्या अंगाचं. मोठी माणसं बोलत असताना मधी मधी बोलू नाही चंद्रू. पुढे तेच सांगणार होतो मी. तू रस्त्यावर लक्ष दे. हा तर म्हणजे उगवतीच्या बाजूला वरच्या अंगाचं आणि मावळतीला खालच्या अंगाचं असं. लय हुशार आहे आमचा चंद्र्या. शाळेत तेवढं डोसकं चालत नाही त्याचं. माझ्या बहिणीचा धाकला आईपेक्षा माझ्याकडे जास्त असतो. गुणाचं आहे.